असताना त्याची पण सत्यता आम्ही पाळत नाही, कुठूनही काहीही फॉरवर्ड करतो माहिती नसताना. असं आम्ही फक्त अल्पज्ञानी अल्पसंतुष्टी आहोत. तर असो, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी लोक कमी लेखतात, ज्या लोकांना जय भीम म्हणताना अपमान वाटतो, त्या सगळ्यांसाठी हे थोडंसं विषयांतर केलं झालं अर्थात. तर मला असं म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ घटनेचे शिल्पकारच नव्हते, हे केवळ एका विशिष्ट जातीचे सुधारकच नव्हते, वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध लढा देणारे, संघर्ष करणारेच नव्हते, तर ते फार मोठे विचारवंत होते, इतिहासकार होते, अर्थतज्ञ होते, राजनीतिज्ञ होते. आणि त्या सर्वांच्या बळावर त्यांनी मोठ्यांना घाम सोडला. तेव्हा देखील संसदेत बोलताना, एक मसुदा तयार करताना त्यांनी ठराव पास करून घेतले आणि ते आपल्यापर्यंत कायदे म्हणून आले. जी लोक असं म्हणतात की संविधान हे बदललं पाहिजे, मनुस्मृती आली पाहिजे, पण मनुस्मृती आली तर काय होणार बंधूंनो भगिनींनो, पुन्हा आपण जसे होतो तसेच होऊ. काय तुम्हाला तसंच राहायचं आहे, तसं व्हायचं आहे? स्त्री आणि मागासवर्गीयांना स्वातंत्र्य नाही, मनुस्मृती म्हणते. आज जे स्वातंत्र्य आहे, आज मी जी उभी आहे एक स्त्री म्हणून इथे तुमच्या समोर बोलते, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य सुद्धा मिळणार नाही. राष्ट्रपती मुर्मूताई ह्या त्यांच्या पदावर आहेत, पंतप्रधान इंदिरा गांधी होऊन गेल्यात, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होऊन गेल्यात. त्या एकमेव संविधानातील समानतेच्या तत्वामुळे, मनुस्मृतीतील तत्वामुळे नव्हे, याचे ज्ञान आज प्रत्येकाला जर झाले तर असं म्हणता येईल की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले. त्यांचे विचार आणि कार्य हे समाजातील सर्व वंचित व्यक्तीसाठी होते, सर्व तळागाळातील घटकांसाठी होते. जे घटक व्यथित, वंचित, ज्या घटकांचा पिढ्यानपिढ्या छळ होत होता, त्या सगळ्या वंचित घटकांमध्ये कामगार हा सुद्धा एक घटक होता, महिला हा सुद्धा एक घटक होता. केवळ जातीची उतरंडच नव्हे तर महिला हा सुद्धा एक घटक होता. कारण महिलांना दुहेरी गुलामगिरी पार पाडावी लागत असे, आजही ती गुलामगिरी आहे. कोणती दुहेरी गुलामगिरी? एक तर जाती व्यवस्थेची गुलामगिरी आणि दुसरी गुलामगिरी म्हणजे पुरुष प्रधान व्यवस्थेची गुलामगिरी. जाती व्यवस्थेची गुलामगिरी थोडीफार कमी झालेली आहे, परंतु पुरुष प्रधान व्यवस्थेची गुलामगिरी अजूनही अनेक स्त्रिया सहन करत आहेत. अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहेत. अनेक घरांमध्ये रडण्याचे सूर ऐकू येतात. अनेक महिला ह्या अन्याय होत असून तिथेच आपलं जीवन कंठतात, कारण त्या व्यतिरिक्त कुठे जायचं हे समजत नाही, कारण शिक्षण नसतं. शिक्षण, वाचन आणि पुढील प्रक्रिया माहीत नसते की इथून निघालं तर काय करू शकतो हेच माहीत नसतं. घराघरात महिला आज जरी उद्योगी असल्या, आज जरी त्यांना खाण्यापिण्याला ददात नसली, तरी एखाद्या हाताला जुंपलेला बैल जसा असतो, सतत घाण्याला जुंपलेला, तशाप्रमाणे त्या काम करत असतात. ऑफिसला जाणाऱ्या महिला ऑफिसमध्ये आणि घरात राबतात. त्यांचे कष्ट हे किती तासाचे होते हे कुणीही मोजत नाही. आजही ही परिस्थिती आहे, महिलांनी समजून घेतले पाहिजे. तर या महिलांच्या आणि कामगारांच्या उत्थानासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतोनात
कष्ट घेतले, आयुष्यभर लढा उभारला, चळवळी उभारल्या. हे आपल्या प्रत्येक क्षेत्रातील महिला आणि पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे. त्यांनी कामगारांच्या बाबतीत विचार केला तर श्रमिक आणि श्रम या विषयावर संपूर्ण आयुष्यभर मार्गदर्शन. त्याचप्रमाणे महिलांना सुद्धा आयुष्यभर मार्गदर्शन केलं. जितकं मार्गदर्शन त्यांनी अस्पृश्यता निवारणावर केलं नाही, त्यापेक्षा दुप्पट मार्गदर्शन महिलांना केलं. महिलांच्या वेशभूषेपासून, महिलांच्या राहणीमानापासून तर हातभर बांगड्या, गळाभर गळसऱ्या घालण्यावर सुद्धा त्यांनी बंधनं घातली होती की हे जातीविषयक आहे. काही आता तो विषय राहिला नाही, कारण आता सोन्याचे दागिने आले, तेव्हा कथलाचे, पितळीचे घालत होते, चांदीचे घालत होते. त्यामुळे एक विशिष्ट जातीचा शिक्का जरी कपड्यावर नव्हता तरी त्या वेशभूषेमुळे, साडी घालण्याच्या पद्धतीमुळे देखील ओळखले जायचे की हे मागासवर्गीय आहेत. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. खरं तर बाबासाहेबांनी जो समतेचा विचार पेरला, त्या समतेच्या विचारामुळे कामगाराच्या चळवळीवर सखोल आणि दूरगामी परिणाम झाला आणि त्यामुळे त्या चळवळी संघर्षात रूपांतरित झाल्या आणि कामगारांनी देखील संघर्ष सुरू केला. संघर्षाला एक नवी दिशा मिळाली. भारतातील जाती याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड अभ्यास होता आणि हा अभ्यास करताना त्यावर त्यांनी प्रबंध लिहिलेत. त्यांच्या लेखनात त्यांनी लिहिले की श्रमाची विभागणी, कामाची विभागणी ही जाती व्यवस्थेवर अवलंबून आहे. ह्या जातीचं आहे तर त्यांनी ते काम करावं, त्या जातीचं आहे तर त्यांनी ते काम करावं. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज आपण जाणतो की जे खालच्या दर्जाचं काम आहे, जे सफाई कामगाराचं काम आहे, ते खालच्या दर्जाच्या जातीने का करावं, ब्राह्मणाने का करू नये? कधी विचार केलात आपण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा असा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार का करत आहात, त्यांनी म्हटलं की जात ही विशिष्ट वर्गाची द्योतक आहे आणि त्यामुळे आम्हाला ते काम करायला भाग पडावं लागतं. तर म्हणे मग तुम्ही ती जात स्वीकारू, तो धर्म स्वीकारू नका, तुम्ही हिंदू धर्मातच राहा, आम्ही तुम्हाला सर्व अधिकार देतो. मग बाबासाहेब म्हणाले ठीक आहे, तुम्ही अधिकार देता, मग गुरंढोरं ओढण्याचे काम देखील तुम्ही करा, आमचा तो अधिकार देखील तुम्ही घ्या. आहे का आज सरकार किंवा सरकारातली माणसं त्या तसं करायला तयार? एखादा ब्राह्मण दिसतो का सफाई कामगार झालेला? एखादा उच्चवर्णीय दिसतो का की जो नालेसफाई करतो? नाही. का नाही? कारण ती उतरंड आजही शासनात सुद्धा जशीच्या तशी आहे, म्हणून हे सगळं चाललंय. तर बाबासाहेबांनी केवळ कामगारांसाठी आर्थिक दर्जा मिळवून देणे एवढेच कार्य केले नाही, तर त्यांना राजकीय आणि सामाजिक दर्जा मिळावा यासाठी देखील अतोनात कष्ट उभारले. सर्व दुर्बळ घटकांची व्यथा जाणून घेणारा एकमेव महामानव या भारतात, केवळ भारतातच नव्हे तर जगात होऊन गेला, त्याचेच नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे आहे. तर कामगाराचे शोषण हे केवळ आर्थिक नसून ते सामाजिक उतरंडीप्रमाणे, जातीय व्यवस्थेप्रमाणे आहे हे त्यांनी ओळखले. त्यासाठी त्यांनी कामगारांना सल्ला दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. श्रमिकांनी संघटित व्हावे. एकटा श्रमिक हा अन्यायाविरुद्ध लढू शकत नाही. एक काठी असली
तर ती मजबूत होत नाही. अनेक काठ्या असल्या तर त्याची मोठी मोळी तयार होते. आणि जर अन्यायाच्या विरुद्ध भांडायचं तर सगळ्यांनी मिळून जेव्हा भांडतो अन्यायाच्या विरुद्ध, तेव्हा त्याला मजबूतपणा येते आणि तुमच्या संघर्षाला एक वळण मिळते. सरकार सुद्धा तुम्हाला नपते, कारण तुम्ही संघटित असता. तुम्ही जर ठरवलं की आम्ही हे घाणेरडं काम नाही करणार, तर सरकार जबरदस्ती करू शकत नाही. यातून बाहेर पडण्यासाठी एकच हत्यार दिलं बाबासाहेबांनी, शिका, शिक्षण घ्या. ठीक आहे, आता आपली पिढी गेली, पण आपल्या मुलांना शिकवा, आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्या, मोठ्या पदावर पाठवा. मग कोण म्हणतो तुमच्या मुलांना की तुम्ही सफाई कामगार व्हा? कोण म्हणतो तुम्हाला की तुम्ही खालचे काम करा? तेव्हा बघू या भारतात कोण येतो, एखादा ब्राह्मण येतो का, एखादा उच्चवर्णीय येतो का सफाई कामगार करायला? आज रोजगाराचे प्रश्न सगळीकडे आहे. रोजगार नाही म्हणून आपण कोणतंही काम स्वीकारतो हा प्रश्नच नाही आहे. आज सगळीकडे रोजगार उपलब्ध जरी नसले तरी आपल्यात एक स्किल आहे, कौशल्य आहे, एक गुण आहे का तो गुण तुम्ही वापरून एखादा रोजगार उभारू शकता. तर ठीक आहे, आता ही पिढी गेल्यावर आपल्या मुलांसाठी सुद्धा असे रोजगार आपण उपलब्ध करून देऊ शकतो. तर असा जर निर्धार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका म्हणून सांगितलं, तर त्या शिक्षणाचा उपयोग करून आपल्या मुलाबाळांना उच्च शिक्षित करायचं, त्यांना ह्या काळ्या कामातून बाहेर काढायचं, असा निर्धार आपण सगळे करूया. एवढेच नव्हे, नुसतं शिकून चालत नाही तर संघटित व्हा, संघटित होऊन चालत नाही तर संघटित होऊन संघर्ष करा, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. ब्रिटिश काळात जेव्हा औद्योगिकरणाला सुरुवात झाली भारतात, तेव्हा कामगाराचे खूप शोषण व्हायचे, छळ व्हायचा. आणि तो छळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतून सुटला नाही. त्या छळामुळे गिरण्यांमध्ये काम करणारे, कारखान्यामध्ये काम करणारे, रेल्वे आणि खाणींमध्ये काम करणारे लोक फार त्रस्त होते. त्याचं कारण असं होतं की कामाचे तास जास्त होते, 12 ते 14 तास. वेतन अतिशय कमी मिळायचे, भरपगारी सुट्ट्या नव्हत्या, रविवारची सुट्टी नव्हती. कोण बोलते सारखं पाटील? आणि ती दयनीय परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतून सुटली नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वीचे जे 12 ते 14 तास काम करण्याची पद्धती होती ती बदलण्याचा प्रयत्न केला. 1942 ते 46 या पिरियडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिशांच्या कार्यकारिणीत मजूर मंत्री होते. आणि मजूर मंत्री असताना त्यांनी 12 ते 14 तासाचे 8 तास केले. 8 तास केल्यामुळे मजुरांचे, कामगारांचे शोषण कमी झाले. त्यांना आरामाला वेळ मिळाली, कुटुंबाला वेळ मिळाली, त्यांचे आरोग्य सुधारले. त्यांना किमान वेतन लागू व्हावे, न्याय्य वेतन लागू व्हावे, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला. आज जो किमान वेतनाचा कायदा आपल्या समोर दिसतो, एक स्केल येतं, त्या स्केल प्रमाणे पगार मिळतो, जे कमिशन बसवली जातात स्केलसाठी, ती सगळी देण ही माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे. आज सगळ्यांना समान वेतन मिळतं, पुरुषांना आणि स्त्रियांना. स्त्रियांचं फार शोषण केलं जायचं, स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी वेतन दिलं जायचं. ते वेतन आता समान मिळतं पुरुषांच्या बरोबरीनं. ते कोणामुळे मिळतं? माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळतं. हे आजही महिलांनी विसरू नये.
आणि त्यासाठी जय भीम बोलणं काय, सकाळी उठल्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करावं, इथपर्यंत महिलांसाठी त्यांचं कार्य आहे. महिलांना प्रसूतीची रजा नव्हती. प्रसूतीच्या काळात देखील त्यांना कामाला जावं लागायचं. कोणी दिली प्रसूतीची रजा? मॅटर्निटी लिव्ह ज्याला आपण म्हणतो ती कोणाच्या मागणीमुळे निर्माण झाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आम्हाला रविवारची सुट्टी नव्हती. रविवारची सुट्टी कोणामुळे मिळाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाली. कामगार विमा योजना, भविष्य निर्वाह योजना, प्रॉव्हिडंट फंड घेतो ना आपण. प्रॉव्हिडंट मध्ये आपले पैसे जातात. रिटायर झाल्यावर फार मोठा अमाऊंट आपला गोळा होतो आणि त्याचा आपल्या भविष्यात उपयोगी पडतो. कोणी मिळवून दिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेत. आणि त्याबरोबरच अनेक कायदे, अनेक सुधारणावादी कामगार विषयक कायदे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सतत म्हणायचे, कामगार हा राष्ट्राचा कणा आहे. कामगारांना जर तुम्ही आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य दिले नाही तर हे राष्ट्र उन्नती होऊ शकत नाही. कामगारांना जर सुखी, आनंदी आणि समाधानी ठेवायचं असेल तर त्यांना त्यांचे कायदे दिले पाहिजे, असे ते सतत म्हणत. म्हणून असे म्हणावेसे वाटते की ज्यांच्या घामावर देश उभा आहे, ज्यांच्या हक्कासाठी जो लढला, तो फक्त नेता नाही, तो आपल्या स्वाभिमानाचा निर्माता आहे. आणि ते एकमेव नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे आहे. आपण आज त्यांना अभिवादन करताना मी 2 दिवसाचा अभ्यास केला. आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्त केवळ फुलं वाहून, हार वाहून अभिवादन करणे एवढेच काम न करता त्यांच्या विचाराचा स्वीकार करूया, अन्यायाविरुद्ध उभे राहूया, कामगारांचा सन्मान करूया, एकत्र येऊन समाज घडवूया. एवढे बोलून मी माझे हे लांबलेले भाषण संपवते. जय भीम, जय भारत. आपल्या सर्वांचा उद्धार हो, सर्वांचं मंगल हो, कल्याण सुखी हो.